तर आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामध्ये होतोय। घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा करून उभे आहेत असं चित्र सध्या पाहायला मिळतंय अहिल्यानगरमध्ये। तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने काही व्यावसायिकांना चुलीवरती स्वयंपाक करावा लागतोय, तर काहींनी आपला व्यवसाय हा बंदच ठेवलाय। आणि अशा परिस्थितीत देखील अहिल्यानगरमध्ये एका उद्योजकाने ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी उपयुक्त असलेला गॅस तयार केलाय आणि त्यामुळे कचरा आणि गॅस टंचाई या दोन्ही समस्येवरती या तरुणानं मात केली आहे। प्रशांत दरेकर यांनी ही नामी शक्कल लढवलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे अहिल्यानगरचे आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅसची सध्या टंचाई जाणवल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु या टंचाईवरच अहिल्यानगरच्या तरुणाने ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा एक उपयुक्त प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे। आपल्याबरोबर सध्या उद्योजक तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगताल, सध्या युद्धजन्य परिस्थिती एलपीजीचा तुटवडा जाणवतो, परंतु आपण बायोगॅस उपक्रम केला, त्यामुळे किती गॅस निर्मिती होती? साधारण 40 मिनिटापासून ते 75 मिनिट चालेल एवढा सिंगल बर्नर शेगडीवरती आपल्याला रोजचा गॅस यामधनं सकाळी आणि संध्याकाळी मिळतो। घरामध्ये दुर्गंधी पसरवणारा जो कचरा आहे हा आपल्याला घरच्या घरी निचरा करून ह्या बायोगॅसचा जो आहे ती निर्मिती करता येते आणि जैविक असं खत पण त्यापासून मिळतं। आज जी हॉटेल व्यावसायिकांना आणि उद्योजकांना कमर्शियल गॅसचा जो तुटवडा जाणवतो आहे त्यावरती सगळ्यात रामबाण इलाज म्हणून बायोगॅस प्रकल्पाचा वापर हा केला जाऊ शकतो। किती जागा लागते बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी आणि कुठे उभारू शकतो? जशी कचराची अवेलेबिलिटी आहे, जशी कचऱ्याची आपल्याकडं उपलब्धता आहे त्या पद्धतीने प्लांटची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते। पण घरगुती प्रकल्प जो आहे हा 4.5 फूट बाय 4.5 फूट एवढ्या जागेमध्ये, म्हणजे साधारण कंपाऊंडमध्ये आपल्याकडे जेवढी जागा असते त्यामध्ये हा सहजपणे बसू शकतो। व्यावसायिक किंवा हॉटेल लाईनसाठी जो कचरा आहे हा जास्त प्रमाणात असतो, तर त्या केसमध्ये आपल्याला जागा ही जास्त लागते। ओल्या कचऱ्यामध्ये कोणता कोणता कचरा सध्या याच्यामध्ये उपयुक्त ठरू शकतो? किचन वेस्ट यामध्ये पूर्ण चालतं, ज्यामध्ये चहापत्तीचा चोथा असेल, भाज्यांच्या कटिंग्स असतील, शिळं राहिलेलं संपूर्ण अन्न। कशी सुटली की तुम्हाला हे बायोगॅस प्लांट उभारायचे?